रामराम मित्रांनो. सध्या पुण्याच्या राजकारणात एवढी खिचडी शिजलीये की कोणाच्या ताटात काय पडलंय हे कुणालाच कळेना. वरून बघितलं तर दिल्लीत महायुतीचा गुलाल उधळला जातोय, पण पुण्याच्या गल्लीत मात्र तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती आली. पुण्यात युतीची बिघाडी झालीये आणि आता एकला चलो रेचा नारा घुमतोय. आता हे सगळं कसं घडलं, कोणाचं काय चुकलं आणि पुण्याच्या महानगरपालिका निवडणुकीत आता नक्की कोणाचा पत्ता कट होणार, हेच सविस्तर सांगतो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. तर मित्रांनो, विषय असा आहे की पुण्यात भाजपाला वाटतं पुणे म्हणजे आमचा बालेकिल्ला, पण इथे शिंदे गट आणि अजितदादांची राष्ट्रवादी म्हणतीये आम्ही पण पाहुणे नाहीत, आम्ही इथलेच मालक आहोत. डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात जागा वाटपाच्या चर्चेत ठिणगी पडली. भाजपने शिवसेनेला फक्त 15 ते 20 जागांची ऑफर दिली. शिंदे गटाचे स्थानिक नेते संतापले. त्यांनी थेट आमचा अपमान होतोय असं म्हणत स्वातंत्र्य लढण्याची भाषा सुरू केली. आता यात सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी. पुण्यात दादांचा दबदबा मोठा आहे, पण इथे खरी कॅनबा तुकाराम झाली. ती पवार कुटुंबात. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटात स्थानिक पातळीवर युती होण्याची चर्चा सुरू झाली. यामुळे महायुतीमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. भाजपने स्पष्ट केलं की जर तुम्ही तिकडे जाणार असाल तर इथे युती कशी होणार. परिणामी पुण्यात महायुतीचे तीनही मित्र आता आपापल्या चिन्हावर लढायच्या तयारीत आहेत. कार्यकर्ता हाच राजकारणाचा खरा काना असतो, पण पुण्यात कार्यकर्त्यांची गोची झाली. शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय. अनेकांना उमेदवारी कापली गेल्याची भीती आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढलो तरच आपलं अस्तित्व टिकेल असा सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे. आता पुण्यात चौरंगी किंवा पंचरंगी लढत अटळ आहे. भाजप आपल्या 150+ जागांचा टार्गेट ठेवूनच मैदानात उतरणार आहे, तर शिंदे सेना आणि राष्ट्रवादी आपापल्या पॅकेट्समध्ये ताकद लावणार. याचा फायदा नक्की कोणाला मिळणार. विरोधक म्हणजे महाविकास आघाडी या भांडणाचा फायदा उचलणार की पुण्याचा मतदार पुन्हा भाजपला कौल देणार, हे बघणं भारी ठरेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पुण्यात युती तुटल्यामुळे कोणाचं नुकसान होणार. भाजप पुन्हा पुण्याचा गड राखणार की नवीन समीकरण तयार होणार. कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. आणि हो, असेच रांगडे राजकीय विषय सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील तर आपल्या सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.